ठीक आहे, पुढे हे होणार का? एक विषय जो अतिशय महत्त्वाचा आणि गाजतोय सकाळपासून तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ संदर्भातला. आता 50% ट्रम्प टॅरिफ आपल्याला लागू होणार आहे. सिंदूर असेल किंवा आता जे ट्रम्पनी लागू केलेलं टॅरिफ असेल, पंतप्रधान यावरती कुठेच बोलताना दिसत नाही. आज तुम्ही आला तर बोलतं करणार? तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याचा फटका हा सर्वसामान्यांना पण बसणार आहे. ट्रम्प आपल्या देशाची म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा करतायत, खिल्ली उडवत आहेत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही आहोत. त्यांना जाब विचारणं तर सोडाच, पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही आहोत. शेवटी आपला देश, आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण? देशाचं सरकार चालवतोय कोण? आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला 19 जूनला, त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे, आपल्या देशाला परराष्ट्र मंत्र्यांची गरज आहे, संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे. आजचे जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री ते भाजपाचे आहेत, कारण ते प्रचारामध्ये जातात. अगदी सिंदूर म्हणजे पेहलगामचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा मोदीजी आले, पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेहलगामला गेले असते, पण ते बिहारला गेले. त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचार मंत्री आहेत. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय्य आहे. यांना कोणती परराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे. कोणतेही असं खंबीर धोरण नाही. म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल, रशिया, पंतप्रधान चीनला चाललेत. आता असं म्हणतात, मला माहिती नाही, तुमच्याकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय. पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वाताहत होते. त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत, विशेषतः परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं सरकार आहे. सर, क्रिकेट खेळलं जाते पाकिस्तानसोबत मात्र क्रिकेट खेळलं जाणार आहे, त्याला कुठे विरोध होताना पाहायला मिळत नाही सरकारकडनं. एकीकडे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं, क्रिकेटचे सामने नाही. हे या सरकारला काही तशी नीतिमत्ता राहिलेलीच नाहीये. म्हणजे पाकिस्तान आपला दुश्मन आहे जे शिवसेना प्रमुख सांगायचे, तेव्हा इकडे दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही मॅच रोखली होती, मुंबईमध्ये रोखली होती की जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नयेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये. यांना हे मतलबाचं बघतात. म्हणजे आपल्या इकडे आम्हाला, म्हणजे आपल्याला सगळ्यांना देशप्रेमाचे सगळे धडे देतात आणि हे स्वतः म्हणजे अगदी जय शाह सकट आमच्या इथल्या पण मंत्र्यांची आणि इतर सुद्धा मंत्र्यांची मुलं बाळं दुबईला जाऊन पाकिस्तान बरोबरचा क्रिकेट सामना एन्जॉय करतात. हे देशभक्त असू शकत नाही. हे सच्चे देशभक्त नाहीत. देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्च्या देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्या सोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू नयेत. आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे. नाही, चीनवरती प्रश्न उपस्थित केले ते राहुल गांधी यांनी, तर त्यांना म्हटले होते की अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं सच्चा देशभक्ताचं लक्षण नाही. म्हणून मी म्हटलं होतं ना की हे सच्च्या देशभक्ताचं लक्षण. आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे. आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे 10 शेड्यूल 10 प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा जो निकाल आहे त्याला 3 वर्ष झालेली आहेत, अजूनही निकाल लागत. घटनेचा सन्मान राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघतायत. त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगत करावे. खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी 12 उल्लेख केलाय आणि त्याचवेळी अमित शहाचं पण कौतुक केलंय. तुम्ही कसं पाहताय? नाही, मी काय बघत नाही त्याच्याकडे. इंडिया आघाडी विखुरलेली दिसते आहे. इंडिया आघाडी विखुरलेली दिसते, यासाठी आप इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे. ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे. अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदलत असताना आणि 2 बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत.
ठीक है, दूसरी हिंदी में हो गया, अभी हो गया, बाद में कर रहा हूँ, बस हो गया, आप हिंदी की बात करिए। अमेरिका ने जो टैरिफ भारत पे लगाया है उसके बाद प्रधानमंत्री का एक बयान आया है, उन्होंने कहा है कि देश में किसानों को सबसे ऊपर रखा जाएगा और किसान हित के लिए हमेशा देश काम करेगा। अच्छा। और उन्होंने ये भी कहा है कि देश में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा। तो ट्रम्प के बयान दो तीन